भगवानी यादव कोळी, राहणार शेंदोली, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. याच्या अगोदर माझे 4 ढोरं गेले, त्याच्यानंतर 3 गेले, त्याच्यानंतर आता म्हशी गेल्या. इथं पोलिसांना काहीच केलं नाही. अर्ज फाटे करून सुद्धा पोलीस सुद्धा ती आले, पाहून जाता, काहीच करता नाही. काय आता आम्ही समजा कंटाळून जाय नाही. आता वावरामध्ये की सरकार तिथे झोपलं की लोक मारायला पाहता. कोण मार ठोकेले तर कोण राहणार शेतामध्ये? का आता घरी का ढोरं घरी आला हां. आणि त्यानंतर बी काही लोक चोऱ्या झाल्या तिकडे, पण त्याचा अजून बी चोर सपत्या पोलिसाच्या आता त्यांच्या सापडत नाही. बकऱ्या आमच्या भावाच्या बकऱ्यासुद्धा गेल्या 15 बकऱ्या, त्याचासुद्धा तपास नाही. इलेक्ट्रिक मोटर गेली, त्याचा बी तपास नाही. पुढे भीमराव पवार आहे, त्याचीसुद्धा इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी, झटका मशीनची बॅटरी, ते सुद्धा घेऊन गेले. कोणत्या शिवारा शेती? मोराड शिवार. शामराव महादेव कोळी, त्यांची सुद्धा जोडी गेली आहे, पण तिचा सुद्धा तपास लागलेला नाही. श्याम परदेशी, त्याचं शेतीचे अवजार फिरवार सर्व त्यांनी घेऊन गेले, तरी त्यांचा सुद्धा तपास झालेला नाही. या 2-3 वेळा सर्व हे हालचाल चालू होऊन गेले आहेत. 2-3 वर्षापासून हां, आणि आमच्याकडे चालूच आहे, बंद नाही. दादा आमची पण चोरी झाली आहे. 2 वेळा चोरी झाली आहे. एक वेळ बॅटरी गेली, एक वेळ मोटर गेली शेतीची. गन पोलीसच्या बी एक केला आम्ही ना, आम्हाला काहीच हे भेटलं नाही आहे. कधी झाली चोरी? चोरी 1 वर्ष झाले आता, आणि बॅटरीच्या बी 1 वर्ष झाले. काहीच. भीमराव हरलाल पवार, मोराड. कोणत्या शिवारा शेती? मोराड शिवारात. मी ज्ञानेश्वर त्र्यंबक कोळी बोलतोय. माझ्या 15 बकऱ्या झाले. तारीख सांगू का? नाही, काही नाही असं. 15 बकऱ्या झाल्या. वयाचे 1 किलो ट्रेनिंग मोटर झाले. आमच्या काकाचे 2004 पहिले 4 गावड्या झाले, नंतर 3 गेल्या, परत आता म्हशी गेल्या. मोराड शिवार. हां, गुन्हा दाखल करेले, पण काही नाही तक्रार त्यांची. एक बी चोरीस तपास नाही, काहीच नाही. त्यांच्याकडे 4-5 दार जाऊन किती रुपयात चोरी झाली तरी अंदाजे? मय झाली तरी बी 2-1 लाखाची. बरं. माझं नाव गोपाल भगवान दोरे, राहणार शेंदोनी, तालुका जामनेर. मी आमचे मागच्या 2-4 वर्षापासून सतत 2-3 वेळेस चोरी होत आहे. कारण की 3 वर्षापूर्वी 4 जनावरं गेले, त्याच्या बादमध्ये 1 वर्षानंतर अजून 3 गेले, आणि आता चालू 28/12/2025 रोजी आमचे 2 म्हशी आणि एक 18/12/2025 2 म्हशी आणि एक छोटंसं वगारू हे चोरी गेले. आणि आम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करूनही पोलीस तेवढे म्हणजे पंचनामा वगैरे झाला, पण आम्हाला आमच्यासाठी जो पाहिजे चोर सापडले नाही, आणि ते पाहिजे तेवढा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. कारण की सततच्या 4-5 वर्षामधून अशा चोरीच्या घटना सतत वाढत आहेत. म्हणजे या चोरीच्या घटनांवर कुठेतरी म्हणजे सापडले पाहिजे, चोर सापडले पाहिजे. कारण की चोर सापडत नाही, कारण की 1 वर्ष पण सापडत नाही, कोणी सापडत. त्याच्यामुळे त्यांना चालना, पुढे चोरी करण्यात त्यांना चालना मिळत आहे. आता काय पाहिजे मग तुम्हाला? आता आम्हाला जर चोर नाही सापडले, पोलीस सगळं करूनही नाही सापडले, तर आम्ही उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे. कधी बसणार आहे? असं 26 जानेवारीला आम्ही उपोषण मांडणार आहे. कुठे? पोलीस स्टेशन समोर.